नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण बोलणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. खरं तर काल मुंबईत मोठी कार्यशाळा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पनवेल येथे मोफत कार्यशाळा होते. या दोन्ही कार्यशाळांबद्दल काय सांगाल? ऋषी, दोन्ही कार्यशाळेचा एक समान धागा म्हणायचा ना की एवढी प्रचंड गर्दी आहे ना. म्हणजे तुम्हाला सांगतो, काल शिरोडकरला तर नेहमीच असं घडतं की पाय ठेवायला जागा नसते आणि लोक अक्षरशः सकाळी 10 वाजल्यापासून हजर होते. परंतु आमची मर्यादा असते की आम्हाला मुंबईमध्ये असा मोठा हॉल भेटत नाही. तीच गोष्ट पनवेलची. पनवेलला एवढ्या मोठ्या संख्येने फोन आलेत ना की आम्ही आता थोडेसे हे झालो की नक्की हॉल कुठे करायचा, कारण तुम्ही मुंबई असेल, पनवेल असेल आणि आम्हाला कोणत्या सरकारी संस्था किंवा कोण असं पुढे येत नाही. म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल ऋषी की मी नेहमी सांगतो की ह्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आम्ही त्यासाठी धडपडत असतो. अक्षरशः तुम्ही जर शेड्यूल बघितलं तर महिन्याचे 20 ते 25 दिवस आम्ही बाहेर असतो. तळागाळ म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. जवळपास आतापर्यंत मी 250 ते 250 तालुक्यात स्वतः जाऊन आलोय. परंतु होतंय काय की काही गोष्टी मर्यादा येते आमच्या सुद्धा. म्हणजे जागा असतील किंवा कुठेतरी पैशाचा व्यवहार असेल. कारण ही कुठली अशी राजकीय पक्षाची किंवा अशी चळवळ नाही. ही आम्ही शेतकऱ्यांसाठी चालू केली चळवळ आहे. म्हणजे गेल्या वर्षभरात प्रत्येक शिल्लरने आपल्या खिशातून पैसा टाकून ही चळवळ उभी केली, जिवंत ठेवली आणि नुसती जिवंत ठेवली नाही तर ती फुलवली. आणि दुर्दैव कधी कधी वाईट असं वाटतं की ज्या प्रमाणात सरकारी यंत्रणा असेल किंवा संस्था असतील किंवा सामाजिक संस्था त्यांनी जेवढ्या मोठ्या प्रमाणात पुढे आला होता तेवढ्या आल्या नाहीत. पण आता मात्र हे चित्र बदलतं. खूप मोठ्या प्रमाणात लोक वैयक्तिकरित्या पुढे येतात, मत्तीचा हात पुढे करतात. आणि सुवर्ण कोकणसाठी नाही तर सुवर्ण कोकणच्या माध्यमातून ज्यांना शेतीपूरक व्यवसाय करायचे आहेत, ज्यांना एक खऱ्या अर्थाने उद्योग उभा करायचा आहे, त्यांच्या मागे खूप मोठे संख्येने हात उभे राहिलेत. त्यांना आर्थिक मदत असेल, जमिनीसाठी मदत असेल किंवा एक शैक्षणिक मदत असेल, ज्याला आपण एक्सपर्टीज बोलू शकतो, ती देण्यासाठी खूप जण पुढे सरसवत. त्यामुळे आता थोडा एक वेगळा अनुभव आणि वेगळा आनंद भेटत असतो ऋषी. नक्कीच. आज पनवेलला जी कार्यशाळा होते त्यात काय वैशिष्ट्य असणार आहे? नाही, आजच्या पनवेलच्या कार्यशाळेमध्ये महत्वाचं हे आहे की इथे आता आम्ही मोठा भर देतो ऋषी. कारण ज्या पद्धतीत आता पावसाळा 2-3 महिन्यावर येऊन ठेवलाय की आता नक्की कोणती शेती करायची. जे चाकरमाने आहेत, जे मुंबई किंवा शहरामध्ये काही लोक राहतात की त्यांना जर आपल्या गावी काही नोकरी धंदा सांभाळून जर काही शेती करायची असेल तर नक्की त्यांनी कोणती शेती करावी, त्याच्यामध्ये त्यांचं भांडवल किती असेल, त्यांना मिळणारं उत्पादन किती असेल, त्यांना लागणारी मेहनत किती असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा पनवेलच्या आम्ही कार्यशाळेत ठेवतो. मग तिथे हळद लागवड असेल, मत्स्यशेती असेल, शेळीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव असेल. त्याचप्रमाणे देशी गाईचं अर्थशास्त्र काय, त्याही विषयावर काही एक्सपर्ट जे तज्ज्ञ असतील ते मांडणार आहेत. त्यामुळे पनवेलचा कार्यशाळा म्हणजे बोलताना एक गुच्छ असेल छान पद्धतीत फुलांचा की तिथे सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. नक्कीच. एकाच कार्यशाळेत एवढ्या व्यक्ती एकत्र येणं, लोकांना जाणीव होणं, मोफत कार्यशाळेनंतर मिळणाऱ्या जे अनुभव असतात ते त्यांना किती श्रीमंत करून जातात? त्यांना खूप श्रीमंत. म्हणजे प्रत्येकाचे जर तुम्ही एक सामायिक जर एक बोलत ना प्रतिक्रिया, तर हीच की आम्हाला खूप उशीर झाला. हे ऍक्च्युली आम्हाला पहिलं समजायला पाहिजे होतं. कारण प्रत्येक जण उद्योगधंद्याच्या बाबतीत प्रत्येकाची एक धारणा कायम असते ऋषी की उद्योगधंदा म्हटला काय खूप पैसा हवा, प्रचंड नॉलेज हवं, कोणतरी गॉडफादर हवा, आपल्याला इंग्रजी बोलता चालता आलं पाहिजे. एक वेगवेगळे न्यूनगंड आपल्या मनात असतात. त्यामुळे आपण खूप दिवस या गोष्टीपासून पाठ करत असतो. पण असं म्हणतात ना ऋषी, जोपर्यंत तुम्ही पाण्यात पडत व्हा, आपल्याला इंग्रजी बोलता चालता आलं पाहिजे, एक वेगवेगळे न्यूनगंड आपल्या मनात असतात. त्यामुळे आपण खूप दिवस या गोष्टीपासून पाठ करत असतो. पण असं म्हणतात ना ऋषी, जोपर्यंत तुम्ही पाण्यात पडत नाही ना तोपर्यंत तुम्ही हातपाय नाही हलवू शकत. किनाऱ्यावर बसून मी उद्योजक कसा होणार किंवा काहीतरी करणं असं नसतं. तर तुम्हाला ते प्रत्यक्षात जर कृतीत आणायचं असेल तर अशा काही कार्यशाळा असतात किंवा काही लिटरेचर असतात, पुस्तकं असतात, DVD असतात. या माध्यमातून तुम्हाला स्वतःला अपडेट करणं खूप महत्वाचं आहे. पनवेलच्या कार्यशाळेत तुम्हाला सांगतो की असे काही शेतकरी येत आहेत ना की ज्यांच्याकडे जमीन आहे परंतु पैसा नाही आहे किंवा नॉलेज नाही, म्हणून त्याच पद्धतीने. म्हणजे मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रात काय देशात सर्वत्र शेतकऱ्यांची एकच गत आहे. त्याचं कारण एक आहे ना की आम्ही जे पिकतोय ना तो विकण्याचा एक केविलवाना प्रयत्न करतोय. पण थोडंसं आपण आपल्याला बदलूया ऋषी. की होतंय काय माहिती आहे की सिस्टम आपण बदलू शकत नाहीये, परंतु आपण स्वतःला बदल करू शकतो. मग आता आपण थोडासा एक बदल असा करूया, जे विकलं जात आहे ना ते पिकवूया. मग असं कोणत्या गोष्टी आहेत की ज्या विकल्या जातात किंवा ज्याला मार्केट अतिशय बोलताना सोपं आहे किंवा मार्केट तुमच्या दरवाजापर्यंत आहेत आणि तिथे हमीभाव किंवा अनुदान मागण्याची पण गरज नाहीये.
तिथे तुम्हाला भाव सुद्धा तुमच्या मनात देखील भेटतो. मग अशी कोणती पिकं आहेत, अशी कोणती शेतीपूरक व्यवसाय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा या आजच्या पनवेलमधील कार्यशाळेत होणार आहे. नक्कीच हा एक प्रश्न महत्वाचा आहे की आज पनवेलमध्ये कार्यशाळा होते. साधारणपणे गेल्या वर्ष दीड वर्षातली 20वी किंवा 25वी अंदाजे कार्यशाळा असेल. हा दरवेळेला जो आजूबाजूचे लोक असतील ते येतात कुठून आणि त्या प्रत्येकाचा नवीन ऑडियन्स, नवीन प्रश्न आणि प्रत्येकाचं नवीन होणारं समाधान, हा अनुभव म्हणजे चळवळीत आल्यानंतर लोकांना काय मिळतं हे ठीक आहे, पण तुम्हाला किती श्रीमंत करून जातो पैशाच्या बाबतीत नाही, कारण आपण अनुभव घ्यायला त्या ठिकाणी गेलेलो असतो. नाही, विचाराने अतिशय प्रगल्भ बनवला जातो की ऋषी काय माहिती आहे की हे जे सामान्य शेतकरी येऊन आपले विचार मांडत असतात, त्यांचे आतापर्यंत केले त्यांनी प्रयोग किंवा त्यातून त्यांना मिळालं एक लक्षणीय यश, हे जेव्हा ते लोकांसमोर मांडत असणार तेव्हा खरोखरच मीच नव्हे किंवा शिलदारच नव्हे तर जमलेले प्रत्येक जण प्रगल्भ होत असतो. प्रत्येकाला विचाराचे एक वेगळी पर्वणी मिळालेली असते, कारण श्रीमंती छोट्या छोट्या गोष्टीत लपलेली असते. खूप काही मोठं अभ्यास करायचा आणि खूप मोठी तपश्चर्या असं काही नाहीये. हे दररोज शिकायचं आहे तुम्हाला, दररोज एक वेगळे ज्ञान तुम्हाला भेटत जाते. आणि भलेही मला वाटतं 24वी किंवा 25वी कार्यशाळा पनवेलमधली आणि त्याच हॉलमधले, हेही तुम्हाला सांगतो, हॉल पण आजूबाजूलाच असतात, परंतु ज्या पद्धतीत लोक येऊन आपले विचार मांडत असतात, ज्या पद्धतीने आपले अनुभव ते शेअर करत असतात ना, त्यामुळे या कार्यशाळांची श्रीमंती अतिशय वाढत जाते ऋषी. इथे प्रत्येकजण एकमेकाला मदत करायला असतो, प्रत्येकजण एकमेकाला श्रीमंत करण्यासाठी धडपडत असतो. हे चित्र खूप सुखद आहे. हे चित्र सुखद आहे आणि ते सुखदरित्या वाढत जात आहे. म्हणजे आज पनवेलला जशी कार्यशाळा आहे तशी उद्या ठाणे विरारला सशुल्क कार्यशाळा आहे. या सशुल्क कार्याचा अनुभव असा असतो की फक्त आपण मोफत कार्यशाळेच्या निमित्तानं जातो आणि लोकांना हवी आहे जी लोक म्हणजे ज्यांच्यावर असा टपका ठेवला जातो, मोफत म्हणजे काय तर बा फुकटचं शिकता आलं, जमलं तर जमलं, वाजली तर पुंगी नाही तर गाजर मोडून खाल्लं, अशी अवस्था असणारी माणसं येतात. पण हीच माणसं कॉल करतात, म्हणजे कॉल घेतात आणि सांगतात की आम्हाला कार्यशाळा हवी. अगदी ठाणे आणि विरारच्या बाबतीत तसं झालं. ठाण्यात अवघ्या मागच्या आठवड्यात होता, विरारमध्येही मागच्या आठवड्यात होतं आणि ती माणसं सांगतात की आम्हाला आता याच्यातलं डीप शिकायचं. ही प्रोसेस कशी असते? सर ऋषी, एकदा तुम्हाला समजलं ना पैसा कुठे आणि कसा आहे ना, की मग बस जास्त काही सांगायची गरज लागत नाही. अच्छा, अजून एक तुम्हाला सांगतो की आमच्या कुठल्याही कार्यशाळेत मोफत असो किंवा विशेष, तिथे अशी कोणतीच माणसं आहेत ना की बघूया झालं तर झालं, पोडली तर पुंगी वगैरे, असं काही नाही. इथे येतात ती सगळीच्या सगळी माणसं ही आतमधून पेटलेली असतात. ते एका धडपडत असतात की असा काहीतरी मला मार्ग भेटेल की माझ्या कुटुंबाचं आयुष्य मी किंवा जे आर्थिक स्तर आहे ना तो मी उंचावीन. कारण किती दिवस आपण ते बोलता नाही, प्रत्येक जण ऍडजस्ट करतोय. प्रत्येकाला आतमधून वाटतं की मला मोठं व्हायचंय, मला श्रीमंत बनायचंय, मला माझ्या बायका पोरांचे दिवस चांगले दाखवायचे आहेत, त्यांना चांगल्या गोष्टी मला पुरवायच्या आहेत, मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पुरी करायचे आहेत, बायकोचे हौस भागवायचे, परंतु पैशाअभावी नाही करतात आणि तो आतमधून घुटमळत असतो मनुष्य. एक कणाकणाने तो मरत असतो आणि परंतु तो त्या शोधात असतो की मी असं काय करू, असा कोणता व्यवसाय करू जेणेकरून मी माझ्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल. आणि मग तो ज्यावेळेस हा कार्यक्रम बघून कार्यशाळेत येतो ना, तेव्हा मात्र तिथे त्याला जे चित्र दिसतं किंवा ज्या गोष्टी भेटतात ना त्या अवर्णनीय असतात. म्हणजे तिथे जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीतली व्यवसायातली श्रीमंती अतिशय बोलता ना एक सुलभतेने उलगडून दाखवली जाते. आणि नुसती इथे श्रीमंती दाखवली जात नाही ऋषी, तर ती श्रीमंती आत्मसात करण्यासाठी नक्की काय करायचं असतं किंवा ही श्रीमंती इतर लोकांकडे का होत नाही, त्या धंद्यातल्या नक्की अडचणी काय हे सांगितलं जातं. एवढंच नव्हे ऋषी, तर ही श्रीमंती आत्मसात करण्यासाठी लागणारी सगळी मदत करायला एवढी हजारोच्या संख्येने माणसं आपल्या सोबत आहे, हे जेव्हा तो बघतो ना तेव्हा त्याचा आत्मविश्वास खूप दुणावतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे, हे सगळं करण्यासाठी पैसा हाच महत्वाचा नाही, हे जेव्हा तिथे त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघायला भेटतं किंवा जे अनुभवायला भेटतं ना, तेव्हा मात्र त्याचा स्वतःवरचा विश्वास अतिशय दृढ होऊन जातो ऋषी. आणि म्हणून मोफत कार्यशाळा असतात ना त्या खूप महत्वाच्या असतात. आणि मोफत कार्यशाळेत आल्यानंतर तुम्हाला सांगतो, विरारला जी कार्यशाळा आहे, विरारला मोफत कार्यशाळा झाली जवळजवळ 15 दिवसापूर्वी. आम्हाला तिथे कार्यशाळा घ्यायची, तिथेच का महाराष्ट्रात कुठेच विशेष प्रशिक्षण घ्यायचं नव्हतं. आम्ही तसं सांगितलंही नव्हतं की ह्याच्यापुढे सगळ्या कार्यशाळा मोफतच असतील. तुम्हाला कल्पना नसेल ऋषी, जवळजवळ 70 ते 72 लोक घाटकोर ऑफिसमध्ये येऊन गेले गेल्या 10 दिवसात. साहेब काही करा, जास्त नाही पण किमान 2 विषयाची कार्यशाळा ते तुम्ही विरारला लावा. तीच गोष्ट ठाण्यामध्ये. त्यामुळे जवळजवळ 15 दिवसांनी आम्हाला ही कार्यशाळा मनात नसतानाच देखील लावावी लागते. आम्ही जे वक्ते होते त्यांनाही सांगितलं होतं, कारण होतंय काय माहिती ऋषी, ह्या कार्यशाळेत सभासद झाल्यानंतर त्यांना 400-500 रुपयात म्हणजे जेवणाचे पैसे आणि हॉलचे पैसे एवढ्या नाममात्र दरात. आणि हेच शिक्षण शिकवणारे सुद्धा तज्ज्ञ तेच जे आमच्याकडे शिकवतात. जर तुम्ही बाहेरच्या कार्यशाळेत जर बघितलात, प्रशिक्षण संस्थेत ज्यांचे मोठे मोठे कॅम्पस आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत,
तिथे शिकवणारे आमचेच तज्ज्ञ, विषय देखील तोच, पण फी मात्र 5 आणि 7,000 रुपये. फक्त ऍडिशनल जर काय देत असतील ना तर तो कागदाचा तुकडा की ज्याला ते सर्टिफिकेट बोलतात, ज्याला काढीची देखील किंमत नाही. बँक त्याच्यावरती कधीच लोन देत नाही, कुठलीही योजना त्याच्याकडून भेटत नाही, पण तरी सुद्धा तो एक कागदाचा तुकडा सोडला तर सगळ्या गोष्टी सारख्याच असतात, पण तरी सुद्धा तिथे 5 ने 7,000. आणि म्हणून लोक सांगतात की साहेब तुम्ही जे काय तुमचं चार्जेस असतील ते घ्या, किंवा हॉलची सोय आम्ही करतो, ही सोय आम्ही करतो, परंतु आमच्या विभागातील लोकांना ह्या गोष्टीतलं जे प्राथमिक महत्वाचं शिक्षण आहे, यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारं जे शिक्षण आहे ते तुम्ही कसं ऐकून द्या. आणि म्हणून उद्या विरारला जी कार्यशाळा आहे ज्याच्यात आपण महत्वाचा शेळीपालन आणि कुक्कुटपालन विषय ठेवलाय, तीच गोष्ट मला वाटतं ठाण्याला कार्यशाळा आहे, तिथेही आम्ही शेळीपालन आणि कुक्कुटपालन विषय ठेवलाय. कारण हे 2 विषय असे आहेत ना ऋषी, अतिशय कमी पैशात प्रचंड श्रीमंती देणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, स्त्री असो पुरुष, शिक्षण असो नसो, अनुभव असो नसो, किंवा अतिशय बोलतो ना अल्प भांडवल जरी असेल तरी हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतो. म्हणून हे दोन्ही विषय विरार आणि ठाणे दोन्ही ठिकाणी आम्ही आवर्जून घेतले. उद्योग सुरू करण्यासाठी दरवेळेला पैशाचीच गरज असते किंवा पैशामुळे उद्योग थांबलाय असं काहीच नसतं. आणि किंबहुना या संकल्पनेवर तुम्ही जर ठाम असाल की पैशामुळे माझं काम अडलंय, तर आज एकदा मोफत कार्यशाळेला या. पनवेलमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि कदाचित उद्यापासून तुमच्या नव्या उद्योगाचा, नव्या शेतीमालाच्या या सगळ्या व्यवसायाचा शुभारंभही होईल. नक्की या पनवेलची कार्यशाळा. संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. आज पनवेल येथे कार्यशाळा होते. त्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी स्क्रीनवर दिसलेल्या नंबरशी संपर्क साधा. उद्या ठाणे आणि विरार येथे होते, पुणे येथेही मोफत कार्यशाळा होते. या सगळ्या कार्यशाळेसंदर्भात डिटेल केवळ स्क्रीनवर दिसत आहेत त्या नंबरशी फोन करा आणि जाणून घ्या. परत तुमच्याकडे येतोय एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे आज कदाचित जे मोफत कार्यशाळेत येतील त्यांना त्याचं उत्तर मिळेल, पण तुमच्याकडे असे काही उदाहरणं असतील ना की रिकाम्या हाताने आले आणि अवघ्या 3 तासानंतर त्यांच्याकडे त्यांच्या बिझनेससाठी लागणारी रक्कम ही तिथल्या तिथं मोफत कार्यशाळेतच उभी झाली. कारण मोफत कार्यशाळेत फक्त पैसे नसलेलीच माणसं येतात अशातलं नाही, पण धनिक आहेत, पण ज्यांना करायचं आहे अशी माणसं येतात. काही उदाहरणं आवडतील ऐकायला? नक्की ऋषी, तुम्हाला सांगतो बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की विरारच्या कार्यशाळेत एका महिलेला मत्स्य शेतीसाठी 10-12 लाखाची गरज होती, तेव्हाच तिथे 7-8 जण उभं राहिले. तीच गोष्ट नाशिकच्या कार्यशाळेत गोगळे नावाचे कर्नल आले, त्यांनी मोठी रक्कम लाखाच्या रुपयात दान देऊ इच्छिली, किंवा जागा त्यांची जी पुण्याला ती देण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. एवढंच नव्हे तर ठाण्याच्या कार्यशाळेत 6 ते 7 इंजिनियर मुलं होती, त्यांचा ग्रुप होता, सगळेच्या सगळे इंजिनियर्स. साहेब आम्हाला ना खूप आवडलं, खूप करायचं. आम्ही कार्यशाळा टीव्हीवरती कार्यक्रम बघतो, तुमचे युट्यूबवरचे सगळे प्रोग्राम ऐकले, परंतु आमचा जॉब असा आहे ना की आम्हाला थोडा वेळ नाही भेटत. आम्हाला शेतामध्ये जाणं किंवा हे करायला मनात असून करतात ना, पण साहेब आमच्याकडे काही पैसे आहेत, आम्ही प्रत्येक मित्र 5-5, 6-6 लाख रुपये देऊ इच्छितो. पण अशा लोकांना ज्यांना खरोखरच प्रामाणिकपणे काही करायचं आहे आणि फक्त पैशाविना ते अडले, तर अशांच्या मागे आम्ही आमची ताकद लावू इच्छितो. त्याच कार्यशाळेत जसं मी मागे बोललो होतो की एक महिला होती की जिच्याकडे काहीच नव्हतं, काही म्हणजे काहीच नाही, अक्षरशः डबडबळे बोलतात ना चेहऱ्याने ती आली होती, रडत होती की असंच आहे, तुम्हाला मी माझे नाही सांगू शकत साहेब की आमच्याकडे खाण्याची मुश्किल असते, मी पैसे कुठून आणून काय करू, पण मला करायचं. कारण हे मुळाचं जे लाचारवाने आमचं जीवन ना, मला खूप कंटाळा आहे, जगू की मरू ते समजत नाही. पण या कार्यक्रमाच्या दिशेने काहीतरी मला आशा वाटली की मी काहीतरी करेन. मी काही मेहनत करायची साहेब तयार आहे, पण तुम्ही मला काहीतरी द्या. तिथल्या तिथे ते पोलीस आमचे एक शिलेदार होते, त्यांची जागा होती, गाला होता त्यांचा. तो गाला जर भाड्याने लावला असता तर नक्की 10-15 हजार रुपये भाडं आलं असतं. त्यांनी ह्या भगिनीला, या मातेला तो गाला असाच दिला. आणि दुसरे आमचे जे अॅग्रो सोल्जर आहे शेतकरी बाजारचे विजय पाडावे, त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे जी शेतातून भाजी येते त्यातली भाजी घेऊन जा, पैसे विकल्यानंतर द्या, पण तुम्ही स्वतःचा तुमचा व्यवसाय सुरू करा. ऋषी 5-7 दिवस होत आलेत. ती महिला रोज घाटकोपर ऑफिसमधून भाजी नेते, तिथे विकते आणि स्वतःचा उदरनिर्वाह करते, पण आता ती स्वाभिमानाने जगते. सो अशी कित्येक उदाहरणं आहेत भयंकर. मागे पुण्यालाही तसंच होतं, एक महिला होती, तिला नवऱ्याचा प्रेमविवाह होता, परंतु काही गोष्टींमुळे ते आर्थिक जो स्तर आहे, जीवन आहे, तो अतिशय खालवलेला होता. काहीतरी नवऱ्याला मदत करायची होती, स्वतःचं अस्तित्व दाखवायचं होतं, पण पैसा नव्हता. तिथल्या तिथे आमच्या महिला शिलदार आल्या, त्यांनी तिला कोंबड्यांची पिल्लं 200 मला वाटतं मदत केली. अशी असंख्य उदाहरणं आहेत. मग ते नुसतं मुंबई पुणे नाही तर विदर्भ, मराठवाडा,
जिथे जिथे मोफत कार्यशाळा होतात तिथे असे खूप जण येतात की त्यांना तिथल्या ते मदत भेटते. पण बघितलं जातं, चेक केलं जातं की समोरचा मनुष्य किती प्रामाणिक आहे, की त्याची तळमळ किती प्रखर आहे, खरोखर त्याला किती गरज आहे हे चेक केलं जातं आणि तिथल्या तिथे मदत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातो. नक्कीच. म्हणजे अशा व्यक्तींसाठी आपण काय आवाहन कराल, म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी अवश्य काय यावं जरी ती मोफत असली तरी? गुंतवणूकदाराने पुढे आता आलं पाहिजे. प्रतिष्ठित लोक असतील, काही बोलताना एक सुखवस्तू कुटुंबातील लोक असतील, त्यांनी, कारण तो पैसा बँकेत ठेवून तुम्हाला 8 आणि 10% भेटणार आहे ऋषी, आणि फक्त त्यातून पैसा भेटेल, समाधान नाही भेटेल. पण इथे पैसाही भेटेल आणि समाधानही भेटेल की आपल्यामुळे कुणाचं तरी आयुष्य उभं राहिलं आहे, की आपण थोडीशी 1-2 पावलं पुढे उचलली, आपल्याकडे असलेला पैसा त्यांच्या, आणि असं नाही की सटकन कोणाच्या मागे लावायचं आहे डोळे झाकून. तर कागदपत्री व्यवस्थित त्याचं एक अग्रीमेंट वकिलामार्फत, आणि त्यात ते सहभागी होऊ शकतात, आणि ते पार्टनर म्हणून तुम्हाला सोबत द्यायचं आहे. तुमची धनशक्ती आणि त्यांची श्रमशक्ती हिची सांगड आपल्याला मला अशी खूप प्रचंड उदाहरणं आली असतील. हो, नक्कीच. खूप जण असे आले आहेत की साहेब, तुम्हाला सांगतो, मागे आमच्याकडे पराग म्हणून आले होते. त्यांना मायक्रो फायनान्स करायचं, म्हणजे साहेब मी 40-50 हजार रुपये प्रत्येकाच्या मागे लावू शकतो. मी एकदम 5-10 लाख रुपयांना लावणार, पण 50,000 लाख रुपये एका शेतकऱ्याच्या मागे लावेन. तुम्ही मला एक 100 शेतकरी द्या, मी त्यांच्या मागे माझे पैसे लावतो. अशी असंख्य उदाहरणं आहेत, आणि दिवसोदिवस ते वाढत जातात. ऋषी, ऑफिसमध्येही लोक येतात, आमच्याकडे जमीन आहे ती द्यायची. मागे तुम्हाला सांगतो, मुरबाडला शहापूरच्या इथे प्रकाश वाघ म्हणून आहे, त्यांची 16 एकर जागा कुठे, बरोबर कर्म रेसिडेन्सीच्या बाजूला, जवळजवळ 30 ते 40 करोड जागेची किंमत असेल. पण ती जागा ते शेतकऱ्यांना सोबत घेऊन, काही जे प्रामाणिक शेतकरी आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांना तिथे फार्म उभा करायचा, एक शेतीपूरक व्यवसाय करायचा. नक्कीच हीच गोष्ट महत्वाची असते की तुम्ही प्रामाणिकपणे वागलं की जगही तुमच्याकडे त्याच नजरेनं प्रामाणिकपणे वागतं, आणि याचेच हे सगळे सुंदर अनुभव येत आहेत. आणि हाच जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर आज पनवेल येथे कार्यशाळा होते आहे, उद्या पुणे येथे मोफत कार्यशाळा होते. पनवेलची मोफत आहे, पुण्याची मोफत आहे, पण विरार आणि ठाणे येथे सशुल्क कार्यशाळा आहे. मोफत कार्यशाळेला जा किंवा सशुल्कला जा. सशुल्कला आहे उद्या पुणे येथे मोफत कार्यशाळा होते, पनवेलची मोफत आहे, पुण्याची मोफत आहे, पण विरार आणि ठाणे येथे सशुल्क कार्यशाळा आहे. मोफत कार्यशाळेला जा किंवा सशुल्कला जा. सशुल्कलाही प्रचंड फार मोठं ज्ञान मिळणार आहे. मोफतमध्ये तुम्हाला उभं करण्यात येईल, आणि सशुल्कमध्ये तुमच्यातल्या ज्ञानाला खरी एक श्रीमंतीची दिशा दाखवण्यात येईल. तुम्हाला या 4 पैकी कुठल्याही कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक पाहत राहा. सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, मला सांगा की या सगळ्यात अजूनही डीव्हीडी हा भाग फार मोठा महत्वाचा ठरतोय. काय कारण आहेत आणि काय महत्व आहे? डीव्हीडीचं महत्व खरोखर, म्हणजे बोलता प्रत्येक यशस्वी उद्योजकाच्या आयुष्यामध्ये एक मोठं काम डीव्हीडी. कारण डीव्हीडी म्हणजे काय ऋषी, परिपूर्ण टेक्निकल नॉलेज, संपूर्ण शास्त्रोक्त प्रशिक्षण जर तुम्हाला वारंवार अनुभवायचं असेल तर डीव्हीडी शिवाय दुसरा मार्ग नाही. वारंवार तुम्हाला त्या गोष्टी, आणि जिवंत छायाचित्र नाही कार्यशाळांचं, म्हणजे ज्या स्पेशल कार्यशाळा असतात ज्याची फी 4 आणि 5,000 रुपये बाहेर असते, त्या कार्यशाळांमधले जे तज्ज्ञ असतात, त्या कार्यशाळेतले जे यशस्वी उद्योजक असतात, त्यांचे प्रत्यक्ष अनुभव तिथे मांडलेले असतात. शेळीला कोणतं औषध लागतं, चारा कसा तयार करायचा असतो, कुक्कुटपालनामध्ये नक्की काळजी घ्यायची, शेडचं व्यवस्थापन कसं करायचं असतं, मार्केटचं व्यवस्थापन कसं करायचं असतं, वेत्या देताना शेळीची काय काळजी घ्यायची, कोणत्या जातीच्या शेळ्या निवडायच्या, कोंबडीची अंडी देणारी जात कोणती, जास्त अंडी देणारी, मांसाची अंडी कोणती, हेचरी व्यवस्थापन काय, सगळ्या व्यवसायावरती अतिशय बारीक सारीक माहिती या डीव्हीडीमध्ये. त्यामुळे डीव्हीडीचं महत्व एक वेगळंच आहे. या पूर्ण म्हणजे सुवर्ण कोकणच्या चळवळीचा संपूर्ण जर तुम्ही प्रवास बघितला तर या सीडीचं महत्व, डीव्हीडी जे आहे त्याचं महत्व खूप मोठं आहे ऋषी. नक्कीच डीव्हीडीचं महत्व अत्यंत महत्वाचं आहे. पण ज्यांना अजूनही मोफत कार्यशाळेत येणं हा प्रश्न आहे, पण अजूनही अशी काही आपले संस्थेचे जे उपक्रम आहेत की ते आपण जर या ठिकाणी त्यांच्यापर्यंत मांडले, अश्वमेधचं शिलेदार होणं असेल, सुवर्ण कोकणचं शिलेदार होणं असेल, तर त्या बाबतीतही त्यांचा जो श्रीमंतीचा मार्ग आहे तो उन्नत आहे. कारण मोफत कार्यशाळेत अनेक जण असतात की कोरीपाटी येते, नंतर आपलं लेक्चर होतं आणि त्यांना समजतं, पण त्याची एक तयारी म्हणून शिलेदार होणं म्हणजे किती मोठं आहे त्यांच्यासाठी, काय सांगाल? पहिली गोष्ट नसतो शिलेदार असं डायरेक्ट होत नाही, कारण शिलेदार होणं सामान्य माणसाचं काम नाही, म्हणजे एऱ्या बघायचं काम नाही, त्याला वाघाचं काळजी लागतं. आणि एक तुम्हाला ध्यास असावं लागतं, कारण जे करायचं तर तुम्हाला झोकून द्यायचं आहे. आणि म्हणून शिलेदार त्याने जावं ज्याला खरोखरच आपल्या गरिबीची, दारिद्र्याची चीड आहे, चाड आहे, राग आहे. आजपर्यंत ज्या गरिबीमुळे जे अपमान झाले, ते वारंवार लाचारी आपल्याला अनुभवायला भेटले, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, त्याची जर तुम्हाला चीड असेल ना, आतमधून जर राग असेल ना, तरच तुम्ही शिलेदार म्हणूया. कारण होत आहे काय माहिती ऋषी, जर तुम्हाला हे
प्रचंड श्रीमंती आत्मसात करायची असेल ना, तर वर वाटून चालणार नाही. तुम्हाला स्वतःला झोकून द्यावं लागेल, तुमचा पाया मजबूत करावा लागेल. तुम्हाला सगळ्या गोष्टी सोडून तुमचं ध्येय आधी ठरवावं लागेल की मला नक्की काय करायचं आहे. त्या दिशेने मला सुरुवात करायची, तर मला सुरुवातीपासून नक्की काय करायचं आहे, कुठून सुरुवात करायची आहे. आणि त्या टप्प्यामध्ये प्रत्येक टप्प्यात सुवर्ण कोकणचे शिलदार किंवा सुवर्ण कोकण कशा पद्धतीत मदत करणार आहे हे सगळं जाणून घ्या. नुसतं मला मोठं व्हायचं, नुसतं मलाही बाबा कसतरच वाटतं, मला बदललं पाहिजे असं नाही चाललं. किती जण येतात, जगतात आणि तसे जग सोडून जातात. तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल, कारण आजपर्यंत तुम्ही जे आहात त्यात तुम्ही पहिले समाधानी आहात का? अच्छा, समाधान नाही तर जे काय तुम्हाला नवीन करायचं आहे, एक शिखर गाठायचं असेल, तर त्यासाठी तुमची तयारी किती आहे हे महत्वाचं आहे ना. आणि ती जर तयारी करायला तुमची जो मानसिक तयारी आहे किंवा तुमचा एक मनाचा तुम्ही निर्धार केलात ना, तरच तुम्ही शिलेदार होऊ शकता. आणि तर बाकी, आणि तुम्ही बघा आजपर्यंत जे या चळवळीत आले आहेत ना, ते असेच लोक आले आहेत ना की आतमधून पेटून उठलेत. खूप राग आहे त्यांचा सगळ्या सिस्टम बद्दल, सगळ्या गोष्टीबद्दल, पण त्यांना हे सगळं बदलायचं. अशा कितीतरी महिला आहेत की त्यांना फक्त हाऊसवाईफ किंवा गृहिणी म्हणून नाही, तर स्वतःचं एक अस्तित्व दाखवायचं आहे. असंख्य काम करणाऱ्या महिला देखील आहेत, त्या 8-10 तास काम करतात आणि सुवर्ण कोकणच्या मार्फत असंख्य व्यवसाय करतात. असे कितीतरी लोक आहेत की जे नोकरी धंदा, तुम्हाला सांगू, आमचे उदय पडवळ मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहे. 12 आणि 16 तासाची नोकरी आहे ऋषी. ती करून आज ते अलिबागला स्वतःचं शेळीपालन करतात. अच्छा, शेळीपालन ज्या पद्धतीत आम्ही सुवर्ण कोकणमध्ये शिकवतोय की कमीत कमीत पैशात जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं. यांनी जे शेळीपालनाचा शेड उभारलाय ना, तो निव्वळ 4,000 रुपयात उभा केलाय. त्यातले जे तुम्ही गव्हाणी वगैरे वेळले तर ट्रे जे असतात ना दुधाचे, त्याला त्यांनी गव्हाणी केली. सो एक अशी उदाहरणं भेटतील ना की वेळ नसताना सुद्धा कसा वेळ काढ, कारण हे सगळं मॅनेजमेंट आहे ऋषी. जर वेळ असेल त्यांनी जर उद्योगधंदा केला असता ना, तर सगळे जे मजूर म्हणून काम करतात सगळेच उद्योजक झाले असते. उद्योजक तुम्ही होऊ शकता, श्रीमंत उद्योजक होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात तुम्ही आजपासून करू शकता. आज पनवेल येथे मोफत कार्यशाळा आहे, पुणे येथे मोफत कार्यशाळा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्याच ठाणे आणि विरार अशा 2 ठिकाणी सशुल्क कार्यशाळा आहेत. या कार्यशाळेत एकदा सहभागी व्हा, मोफत असेल किंवा सशुल्क, एकदा खरंच सहभागी व्हा आणि श्रीमंती म्हणजे काय ते अनुभवा. तुम्हालाही कळेल की का या पद्धतीने या सगळ्या चळवळीला विश्वास मिळतोय, प्रतिसाद मिळतोय आणि लोक श्रीमंत होत आहेत. नक्की सहभागी व्हा. त्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. परवा या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.